आशिष शेलारनंतर अमित साटम यांनी देखील मुस्लिम दुबार मतदारांवरून मनसे आणि महाविकास आघाडीला सवाल केलेत। साटम यांनी 5 लोकसभा मतदारसंघातील आकडेवारी देत महाविकास आघाडी आणि मनसेला प्रश्न विचारले। दरम्यान यानंतर संदीप देशपांडेंनी देखील ट्विट करत साटम यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचं आहे। मुस्लिम दुबार मतदारांवर हे तोंड उघडायला तयार नाहीत आणि यांच्या भूमिका मुस्लिम धार्जिण आहेत। धार्मिक आणि जातीवाद वाढेल अशा प्रकारचं निवेदन करत असेल तर ते राज्याच्या हिताचं नाही। निवडणूक आयोग हा संपूर्ण लोकांना फसवण्याचं काम करते आणि सरकारच्या दबावाखाली काम करते, ते आमच्या निदर्शनास आलेलं आहे। महाराष्ट्रात दुबार मतदारांवरून सुरू झालेला वाद आता हिंदू मुस्लिमांवर येऊन पोहोचलाय। विरोधकांनी केलेल्या दुबार मतदारांच्या आरोपांनंतर भाजपनं दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी देत महाविकास आघाडीवर पलटवार केलाय। आशिष शेलार यांच्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी 5 लोकसभा मतदारसंघातील दुबार मुस्लिम मतदारांचे आकडे आणि विजयाच्या अंतराची फोड करत आकडेवारी ट्विट केली आहे। धुळ्यात निवडणूक जिंकले 3831 मतांनी, मुस्लिम दुबार मतं आहेत 45,797। बीडमध्ये निवडणूक जिंकले 6553 मतांनी, मुस्लिम दुबार मतं आहेत 67,679। अमरावतीत निवडणूक जिंकले 19,731 मतांनी, मुस्लिम दुबार मतं आहेत 28,245। मुंबईत उत्तर मध्य निवडणूक जिंकले 16,514 मतांनी, मुस्लिम दुबार मतं आहेत 59,805। मुंबई उत्तर पूर्व निवडणूक जिंकले 29,861 मतांनी, मुस्लिम दुबार मतं आहेत 38,744। अमित साटम यांनी केलेल्या आरोपानंतर संदीप देशपांडेंनी देखील साटम यांच्या मतदारसंघातील एका मुस्लिम मतदाराच्या घर क्रमांकावरून सवाल केलाय। या फोटोमध्ये शेरबानू इस्माईल शेख या मतदाराचा मतदान यादीत घर क्रमांक नसलेला एक फोटो देशपांडेंनी शेअर केलाय। घर क्रमांकाच्या जागेवर अम्मा की च असा उल्लेख करण्यात आलाय। महाविकास आघाडीने लोकसभेतील निवडणुका वोट जिहादनं जिंकल्याचा आरोप अमित साटम यांनी केलाय। त्यामुळे हरल्यावरच महाविकास आघाडीला मतचोर दिसतात असा टोलाही त्यांनी लगावलाय। तर दुबार मतदाराला जात धर्म भाषा नसल्याचं म्हणत देशपांडेंनी पलटवार केलाय। स्वतः जिंकले की लोकशाही आणि हरले की मतचोरी, असे अनेक मतदारसंघ आहेत। धुळे आहे, अमरावती आहे, मुंबई उत्तर पूर्व आहे, मुंबई उत्तर मध्य आहे, ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये हे जेवढ्या मतांनी महाविकास आघाडीवाले निवडून आले त्याच्यापेक्षा डबलपेक्षा जास्त दुबार मुस्लिम मतदार या ठिकाणी आहेत। वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचं आहे। दुबार मतदार हा दुबार मतदार असतो, बोगस मतदार हा बोगस मतदार असतो। त्याला जात धर्म भाषा हे काहीही नसतं आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलंय, बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार, मग तो कुठली जाती धर्माचा असो। पण जाणीवपूर्वक याच्यात हिंदू मुस्लिम शीख इसाई करायचं हे भाजपचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं साधन आहे। आशिष शेलारांनी देखील मुस्लिम दुबार मतदारांवरून महाविकास आघाडीला सवाल केले होते। दरम्यान यानंतर त्यांच्या हिंदू मुस्लिम मुद्द्यावरून शरद पवार यांनी शेलारांना सुनावलंय। सरकारमधील एका मंत्र्यानं धार्मिक वादावर बोलणं चुकीचं असल्याचं शरद पवार म्हणाले। की दुबार मतदार आणि त्यातना मतदार यादीतला घोळ आणि त्यातना भाजप किंवा महायुतीचा विजय ही त्यांचं कथानक आता उघडं पडलंय, डिस्ट्रॉय झालंय। आणि त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, महाविकास आघाडी यांचे पक्ष उताणे पडलेत आणि त्यामुळे त्यांची तंत्रली आहे। दुबार मतदार केवळ हिंदू आणि दलित आणि मराठी ज्यांना दिसत आहेत, मुस्लिम दुबार मतदारांवर हे तोंड उघडायला तयार नाहीत आणि यांच्या भूमिका मुस्लिम धार्जिण आहेत। राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि विशेषतः सरकारमध्ये जे आहेत त्यांचं कर्तव्य याच्यात जास्त आहे। जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा एक सिनियर मंत्री जर धार्मिक आणि जातीवाद वाढेल अशा प्रकारचं निवेदन करत असेल
की ते राज्याच्या हिताचं नाही. तर दुसरीकडे दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मनसे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या सहीचं 4 पाणीपत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलंय. त्यांच्याकडनं असा कुठलाही प्रतिसाद, सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही की आपण ह्यामध्ये लक्ष घालू आणि आम्ही काही करू. तर ते पळवाटा काढत होते बरेचशा. त्या पळवाटावरून अनिल देसाईंनी सुद्धा त्यांना काय खडसावायचं ते खडसवलं आणि सांगितलं सुद्धा की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलेलो आहोत, नवीन नाही आम्हाला. फॉर्म नंबर 6, 7, 8 सगळे पाठ झालेले आहेत आता आम्हाला. तर ते सगळं करून सुद्धा तुमचे अधिकारी कारवाई करत नाही, म्हणूनच तुमच्याकडे आलेलो आहे. तुम्ही त्यांना त्यांच्या मग ते त्यांचाच अधिकार आहे, त्यांनी करायला पाहिजे. म्हणून देशामध्ये लोकशाही कशी धोक्यात आहे, त्याचं मूळ कुठे आहे ते इथून सुरुवात होतं. निवडणुका घ्यायला आम्ही तयार आहोत, आमची तयारी आहे. पण त्या याद्या शुद्ध करून निवडणुका घ्या एवढीच आमची मागणी होती साधी. पण आणि ती मागणी होती शिवाय SSR करावा. ती दुसरी मागणी आहे VVPAT या कंपल्सरी असल्याच पाहिजेत अशी आमची मागणी होती. पण त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठलेही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला नाही. एकंदरीत आम्हाला असं चित्र दिसलंय की हे निवडणूक आयोग हा संपूर्ण लोकांना फसवण्याचं काम करते आणि सरकारच्या दबावाखाली काम करते. ते आमच्या निदर्शनास आलेलं आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडालाय. प्रत्येक पक्षाकडून तयारी केली जाते. मात्र दुबार मतदारांवरून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे या दुबार मतदारांवरून सुरू झालेला वाद इथवरच न थांबता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.